सुद्धा बरीच पेवर ब्लॉक, रस्ते, शौचालय याची भूमिपूजनं चालू आहेत। त्याच्यानंतर आज ह्या वार्डामध्ये सुद्धा 2 सोसायटींना पेवर ब्लॉक बसवण्याचं काम चालू आहे। अशी वेगवेगळ्या जे जनहिताची कामं आहेत, जी लोकांना गरजेचे आहेत, कुठे पाण्याची मोठी लाईन टाकून द्यायची असेल, अशी गरजेची सर्व कामं माझ्या मतदारसंघामध्ये चालू आहेत। त्याचं भूमिपूजन करण्यासाठी आज मी सर्वीकडे फिरत आहे अधिवेशन संपल्यानंतर। तुम्ही सांगितलं आता ते घोडबंदरचं रोड आहे ते ठाणा मिळून जाईल। हा, तो एक मोठा रोड 2100 करोड रुपये आपण पास करू। आज तुम्ही बघितलं ठाण्याला जायला लागत असेल तर घोडबंदर रोडून किंवा जोगेश्वरी रोडने जावा लागतो आणि जायला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात आणि यायला 2 ते 2.5 तास, म्हणजे 5 तास लोकांच्या प्रवासामध्ये जातात। तो प्रवास वाचावा, इंधन वाचावं, गाडीचा मेंटेनन्स वाचावा म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदींच्या पाठीला लागून ठाणा टू टाटा पॉवर्स माझ्या मतदारसंघामध्ये हा टनल मार्ग आपण प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला 1900 कोटी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे। काही थोड्या तांत्रिक अडचणी आहेत, त्या क्लिअर झाल्या या इलेक्शननंतर, खासदारकीच्या इलेक्शननंतर त्या रोडचं सुद्धा काम जोरात सुरू होणार आहे आणि 6 लेनचा रोड असणार आहे। इथून ठाण्याला जायला फक्त 10 मिनिटात लोक पोहोचणार आहेत। इथे मोठे काम चालू आहे त्यांचं माननीय मुख्यमंत्री मोदी, आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी ठरवलं दरवर्षी पाऊस पडतो आणि रस्ते फार अवस्था खराब होते, मग ती मलिष्कासारखी गाणं काय गाते त्या रस्त्यावर, कोणी झाडं लावायचा प्रयत्न करतात, कोण मासे पकडायचा प्रयत्न दाखवतात आणि चेष्टा चालवली असते। मुंबईची चेष्टा करत असतात सातत्याने आणि दरवर्षी हजारो कोटी रुपये फक्त खड्डे बुजवण्यासाठी घालवतात। हे खड्डे बुजवण्यासाठी जे घालवतात ते घालवू नये आणि जनतेचा पैसा वाचावा म्हणून मुख्यमंत्री मोदींनी निर्णय घेतला की मुंबईतले सर्वच्या सर्व रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे। पण माझ्या मागाठातले सर्वच्या सर्व रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे आणि देवीपाड्यातले 70% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण झालेत, याचा मला आनंद आहे। आज आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या वतीने गिरीशिखर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे एक पेवर ब्लॉक आणि पार्किंगसाठी शेड, तसेच चौगुलेनगरमध्ये मोरया कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पेवर ब्लॉकचं भूमिपूजन आज या ठिकाणी पार पाडण्यात आला। या काजूपड्यामध्ये जेवढ्या सोसायट्या आहेत त्या सोसायटीमध्ये आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या वतीने पेवर ब्लॉक असो, ते त्या पार्किंगसाठी शेड असो, परत जी कामं, बोरवेल असो, मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडवला, प्रत्येक सोसायटीमध्ये बोरवेल मारून दिल्या, ज्या विकासाची कामं या आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पूर्ण काजूपड्यामध्ये चालू आहे। ते वरती गिरीशिखर ते त्रिमूल म्हणजे लावेष्टापर्यंत जो गेले अनेक वर्ष या ठिकाणी जो डांबरीकरण होता, पण CC रोड करण्याचं काम आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे। ते करत असताना ज्यावेळी ते फिरत होतो तेव्हा मला ते लक्षात आलं की टर्निंग यायला गेलं तिथे रिक्षा आणि बस असते तर फार त्रास होता, ट्रॅफिक व्हायची।